हाय फ्रेंड्स, तर आज आपण कटाची आमटी पाहणार आहोत। तर त्यासाठी हे मसाला आमच्या इकडं हिरव्या मिरचीतली कटाची आमटी करतात, त्याच्यामुळे ही हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, लसूण अद्रक पेस्ट आहे आणि इथं कोथिंबीर आहे आणि इथं कढीपत्ता टोमॅटो वाटून घेतलाय, हळद मीठ आणि मसाला पुडी ते कढई गरम करून घेतलेली आहे, त्या तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये। नंतर जिरे टाकून घेतले, जिरे चांगले फुलू द्यायचे। त्यानंतर मोहरी टाकून घ्यायची, मोहरी चांगली तडतडली ना फिरवून घ्यायचं। नंतर मोहरी तडतडल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचा, लसूण अद्रक पेस्ट आहे ती मिक्स करून घ्यायचं, सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा, नंतर कोथिंबीर टाकायची थोडी। तेल चांगलं तापलं, त्याच्यामुळे जास्त फिरवत बसायची आपल्याला काही वेळ गरज नाहीये। सगळं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची, त्यामुळे भाजीला कलर चांगला येतो आमटीला। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर टोमॅटो पेस्ट टाकायची, मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं। आता तेल सुटू द्यायचं बघा मसाल्याला, वास तर खूप खमंग येतोय। असं मस्तपैकी भाजून घ्यायचं। नंतर टोमॅटो जर टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो मिक्स होते। मिक्स करून घेऊ आता। मस्त मिक्स करून घेऊ। नंतर थोडीशी मसाला पुडी टाकायची, आपल्याला जे आवडेल गरम मसाला काळा मसाला काय असेल ती मसाला टाकून घ्यायचा, थोडा मिक्स करून घ्यायचं। आमच्या इकडं लाल तिखटातली आमटी खात नाहीत, हिरव्या तिखटातली खातात। हिरव्या मिरचीचं छान आम्ही हिरव्या मिरचीचंच बनवतो, आमच्या हिरव्या मिरचीचंच आवडतं सर्वांना। त्यासाठी हिरवी मिरची भाजून वाटून घेतलेली आहे इथं। आणि हे तर आपण डाळ शिजल्याच्या नंतर पुरण काढून घेताना जी राहिलेलं पाणी असतं ना, डाळ शिजल्यानंतर ते पाणी आणि डाळ थोडीशी डाळ ह्याच्यामध्ये ती पुरण पात्रामध्ये वाटून घेतलेली आहे। असं छानसं मसाला सगळा भाजून घ्यायचा। हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची, तळून घ्यायची चांगली, मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। मसाला बघा कसा दिसतोय, वास खूप छान येते। आता आपण जे आमटीसाठी काढलेलं आहे ना पाणी, ते आणि डाळ घालणार आहे त्यामध्ये। आता घट्ट म्हणजे आमटी चांगली जाडसर आमच्या इथे कोण खात नाही, पातळच आमटी लागते, त्यासाठी आम्ही थोडंसं पाणी ओतून घेते। आता मिक्स करू। भातासोबत पातळच आमटी खातात, त्यामुळं पातळच बनवतात आमटी। मसाला चांगला भाजल्यामुळे तेल कसं सुटलंय बघा आमटीला। आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची। आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची। आपण हे चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो, खूप मस्त लागते हे आमटी। हे बघा फ्रेंड्स, आपल्या आमटीला कशी उकळी आलेली आहे। आता हे चांगली उकळी आल्याच्या नंतर बंद करून घेऊ आणि तुम्हाला मी दाखवेल नंतर पूर्ण ताट सजवल्याच्या नंतर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवते। अशी उकळी आल्याच्या नंतर बंद करून टाकायचं 1-2 वेळेस, कारण आपण ऑलरेडी डाळ शिजून घेतलेली असते, त्यामुळे उकळी आल्याच्या नंतर आपण बंद करून झाकून ठेवणार आहोत।